विरोधकांचं भाई तुम्हाला हा मुद्दा पटतोय का? पूर्ण करू द्या मला. नाही, यांचा मुद्दा कुठलाच पटण्याचं काही कारण नाही. एक तर असं आहे की त्यांचा जो आरोप आहे तो मी साफ खोडून काढतो. देशाच्या पंतप्रधानांना देशाची आर्थिक स्थिती असेल, संबंधित काही प्रश्न निर्माण झाले असेल तर ते देशाच्या जनतेला आव्हान करू शकतात आणि हा त्यांचा पूर्ण अधिकार आहे. त्याबद्दल मनामध्ये कोणाच्या शंका असता कामा नये. परंतु हे करत असताना परिस्थिती काय आहे हे बघणं महत्वाचं आहे. पराचा कावळा कोण करत आहे हे बघणं गरजेचं आहे. तुम्हाला जास्त लांबचं नाही, आता अतुलजी म्हणत असताना मध्य प्रदेशात काय झालं, अहो त्यांनी ते संपूर्ण देशाला आव्हान केलं, तुमच्या सहित सगळ्या देशाला आव्हान केलं. बरं ते राहू द्या मध्य प्रदेशचं. मुंबईचे अध्यक्ष अमित साटम आज ते सगळं गाळ काढलेले ते गटार बघायला किती लोक होते सांगा बघू, दाखवा जरा तुम्ही. तो सगळा जो ताफा घेऊन ते फिरत होते, आजचीच गोष्ट आहे, कालची नव्हे, आजचीच आहे. त्यामुळे अतुलजी कसं आहे, आम्ही फक्त विरोधक आहोत आणि फक्त आम्ही असा विचार करतो असं नाही. देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आव्हान हे त्यांनी करू नये असं आमचं कोणाचं म्हणणंच नाही. अहो पण अशी परिस्थिती 4 दिवसापूर्वी आमचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काय सांगितलं, 60 दिवसापर्यंतचा पूर्ण साठा आपल्याकडे आहे, गॅसचा सुद्धा बाकीचा सुद्धा आपल्याकडे पूर्ण साठा आहे असं त्यांनीच सांगितलं, मी नव्हे, अख्ख्या देशातल्या जनतेने बघितलं. मग आता असं अचानक काय झालं की देशाच्या पंतप्रधानांना असं सांगावं असं वाटलं आणि मग राज ठाकरे म्हणतात ते खरं आहे की त्यांना हे सगळं असं वातावरण तयार करून या देशाच्या जनतेच्या माथी पेट्रोल ह्याची दरवाढ, डिझेल दरवाढ आणि अर्थात गॅसची दरवाढ जी ऑलरेडी झालेली आहे ती अधिक करायची आहे, हा त्याच्यातला अर्थ निघतो. आणि म्हणून याच्या अगोदरचे अनुभव जर आपण पाहिले, पंतप्रधानांच्या एकंदरीत करणी आणि कथनी ह्याच्यामधले, तर जमीन आसमानाचा फरक आहे. ते जेव्हा असं काही सांगतात त्यावेळेला त्याच्या विरोधातच काही ना काहीतरी निर्णय घेतात. हा आतापर्यंतचा 12 वर्षाचा अनुभव आहे आपला, तुमचा. मला असं वाटतं की अतुलजींना थेटच प्रश्न विचारेन मी की जो प्रश्न सगळ्यांच्या मनात